फायनली आज मी चुलीचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये मकर कमेंट चालते की तुमच्या इकडली जागा दाखवा, तुमच्या इकडली जागा दाखवा. आज फायनली मी आमच्या इकडली जागा दाखवणार आहे आणि आज पहिलं ब्लॉक आहे माझा चुंडीतला. त्यामुळं आता पुढं जरसं का आल्यावर इकडं माझ्या मम्मी ते दिसतंय मला पुढं. मग मी अजून पुढं चालल्यावर इथे एक झाड दिसतंय आणि मागं माझी दिदी आहे, ही माझा भाऊ आहे, ही माझी मोठी दिदी आहे. आता मी चाललेलो आहे आणि माझी एक दिदी आहे ती नाही का घरीची आहे, त्यामुळं नाही का जे पेपर त्यामुळे ती अभ्यास करत राहिली आता. हां आणि आता ते 10वीला आहे आणि माझी बारकी दिदी आता 7वीला आहे, माझा भाऊ 4थीला आहे, मी आता 5वीला आहे. आता मग मी चाललेलो आहे आणि फायनली आता बोलता बोलता आमची चुंडी आली. आता तुम्हाला आम्ही खाली आल्यावर चुंडी दाखवतो. हे बघू शकता मी हे बघू शकता आमची चुंडी. ते नाही आता अजून मी पुढं आल्यावर जर बघतो. आता बरोबर मी कोपऱ्यापाशी आलेलो आहे. आता इथून जर पडायचं भेवे. हे बघू शकताय आमची चुंडी खूप मस्त आहे ना, बघू शकताय कशी आमची चुंडी. त्यामुळं आता चुंडीच्या खाली जायची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये बने राहील. आता बघू शकता इथून उतरायला ढलांची जागा आहे. हे बघू शकताय रस्ता इथून दाखवलेला आहे मी. इथं माझी मावशी ढळांचा जागा आहे. इथं माझी मम्मी. आता मी अजून खाली आल्यावर बरोबर चुंडीचा मेन पॉईंट लागलेला आहे म्हणजे रस्ता. हे बघू शकतोय हे मागून आलेले हे माझा भाऊ आहे, चुलत भाऊ. आणि आता मी अजून पुढे गेल्यावर या बघू शकताय चुंडीची बाजू सगळं हे दिसतंय, सगळं झाडी इलाका दिसतोय. त्यामुळे मी अजून खाली आल्यावर इथं मला एक मोठंसं बाबळीचं झाड दिसतंय. बघू शकताय इकडं. मग आता अजून पुढं आल्यावर जरासं इथं थोडा वेळ बसणार आहे. म्हणून की चुंडीमध्ये वाघाचं खूप भेव आहे, त्यामुळे मी थोडे वेळ इथं बसतो. आता माझ्या मावशीन ते आले आहे, त्यामुळं आता पुढं जातो. आणि बघू शकता इथं एक आडवं झाड पडेल आहे, मला दाखवतो असं जवळ गेल्यावर. त्यामुळं हे बघू शकता हे झाड आडवं पडेल, याच्या खालून जायला लागत आहे. इथं माझी बहीण बसलेली आहे, इथं माझा भाऊ दाखवतो आला कुऱ्हाड आणि माझा भाऊ. आता मी इकडून रोड बनवलेला आहे आम्ही, त्यामुळं अजून इकडं आता मेन पॉईंट म्हणजे चुंडीच्या आतमध्ये आलो. इथं खूप झाडं दिसते. आता मी चुंडीच्या बरोबर मध्ये आलेलो आहे. बघू शकता बरोबर मी खाली आलेलो आहे मस्तपैकी. आता मी बरोबर मध्ये आलेलो आहे. इथं पाणी आहे, इथं पाणी येत आहे पावसाळ्यामध्ये. आता हे बघू शकता इथं कशी आम्हाला इथून आता लाकडं काढायचे. मग आता आम्ही थोड्या वेळ विश्राम करणार आहे. हे बघू शकता आम्ही आता लाकडं काढणार आहे. त्यामुळे बघू शकता कशी आहे आमची चोंडी. पुढे गेलो आता पुढे जाऊन लाकडं बघत आहे. अजून मी इकडे आल्यावर तुम्हाला मी चुंडीचा मेन पॉईंट म्हणजे धबधब्याला आता पाणी नाही, पण पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतंय. बघू शकता पावसाळ्यामध्ये आता मी पावसाळ्यामध्ये ह्याच चुंडीचा एक ब्लॉक काढणार आहे. आता इथं पुढे चालले माझी चुलत बहीण चाललेली आहे डोक्यावर काही घेऊन, टावेल घेऊन. लग्न आहे उद्या. आता लग्न आहे पुढच्या महिन्यात, तुम्ही येऊ शकता लग्नाला. इथं बघू शकताय कार त्या पुढे चाललेला आहे. ही माझ्या मोठ्या बहिणीच्या पुढच्या
आणि बघू शकते आता इकडं इथं खूप वल्ल दिसत राहिले कमी पाऊस. आत्ताच इथं पाऊस आलता त्यामुळं इथं सगळं वल्ल झालं, त्यामुळं फिसल्यासारखी जागा आहे. अजून जरासं पुढं आल्यावर आम्हाला इथं झाडं दिसते, पण इथून जायला जागा इथून जायला जागा नसती. पण तरी हे बघू शकता आमची चुड्या. मग आता मी अजून पुढे चाललेलो आहे. चल मी आता पुढं दाखवतो चला. आता मी इथवर चाललेलो आहे म्हणून की इकडं पुढं वाघाचा खतरा आहे. वाघाची गुफा अजून एक आहे, पण तिकडं मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवणार आहे ती गुफा. त्यामुळे ही झाडं बघू शकता किती घने. ही तर माझी बहीण नाचत राहिली. आता मग अजून पुढं आलो. इथं माझी मम्मी चुलत बहीण तुम्ही आलेली दिसलंय मला. आता सर्व लाकडं काढायच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे इथं मोकार फेस्टलची जागा झालेली इथं. आता मी मग तुम्हाला दाखवणार आहे ही मोठंसं दगड आहे इथं. ह्या दगडावर चढल्यावर आम्ही काही फोटो काढले. काय बाई इथं माझी मम्मी आहे, इथं माझी मावशी आहे. अजून इथं मागं माझी आत्या आहे, तिच्या मागं माझी मावशी तिकडं पार. आणि आता खाली आल्यावर हे झाडं बघा किती घनेदार आहे. ही माझी मामी आहे, ही माझी मावशी आहे. हे बघू शकता झाडं. चलो अब या चोंडीमध्ये एकटा आल्यावर मोकर भ्या वाटत होतं म्हणून की इथं वाघाची खूप भीती आहे. त्यामुळं अजून मी जसं पुढं दाखवतो तुम्हाला. या माझी मम्मी पुढं चाललेली आहे, बघू शकताय तुम्ही त्या आता मी डबल पुढे जातो. इथं खूप झाडं आहे. आता अजून पुढं गेलो. इथं माझी मम्मी, इथं माझी बहीण, इथं माझी चुलत बहीण. आता मी अजून पुढं जाऊन दाखवणार आहे तुम्हाला. त्यामुळं हे बघू शकता इथं किती दगडी आहे. त्यामुळं इथं नीट जायला जागा नाही. मी बघितलं मी पडलो होतो आता. त्यामुळं आता मी अजून आणि माहिती सगळ्यात मागची ती रेड गावनवाली मावशी दिसते का तिथून तुम्हाला? ती पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस माडची आहे ती. त्यामुळं आता मी रायगड पोलीस आहे ती. मग आता अजून जर पुढं आले मला चुंडीचा सगळ्यात मस्त दिसणारा व भारी दिसणारी जागा म्हणजे आता इथं मी धबधब्यापाशी आलेलो आहे. हे बघू शकताय धबधबा कशी भारी जागा आहे ही. त्यामुळं इथं माझी मावशी पुढं चाललेली आहे. हे बघू शकताय धबधबा. तुम्हाला अजून धबधबाच्या जवळ आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. इथं पाणी आहे, थोडं पाणी आहे. अजून वरती तुम्हाला दाखवतो. बघू शकताय आमचा धबधबा. अजून इथं जागा आहे. इथं धबधबा ही जागा पाहू शकता. मी मागच तुम्हाला चुली दाखवली बघा, त्या कोपऱ्याच्या झाडापासून तुम्हाला ती चुंडी दाखवली. आणि आता इथं आल्या मी जरासं तिथं उभं राहिलो. बघू शकताय किती मस्त जागा आहे ना. मग अजून इकडं आल्यावर इथं वेल दिसतंय मला. दिसत राहिलाय वेल तुम्हाला. मग आता आजचा ब्लॉक मध्ये मी लाकडं तोडायला आलेलो शक्यतो तुम्हाला. इथं लाकडं तोडीत राहिली. आता जर इकडं पुढं आल्या माझी मम्मी लाकडं गोळा करत दिसत राहिली तुम्हाला. बघू शकताय माझी मम्मी. आणि ह्या माझ्या मोठी मम्मी आहे. हे इथं दिसते का? ही माझी मोठी मम्मी आहे. ही माझी मावशी. ही माड पोलीस आहे. महाराष्ट्र पोलीस. आणि शक्यतो आता मी धबधब्यापाशी आलेलो आहे डबल. बघू शकता आमचा धबधबा. आणि आजचा ब्लॉग मी आताच
थोड्या वेळानंतर हे छोटासा ब्लॉग संपत आहे. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.